नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज मी माझी मैत्रीण शुभांगी हिच्या घरी आलेली आहे। तुझं नाव सांग। माझं नाव कुमार शुभांगी कीर्ती कुमार वासकर आहे। ही अतिशय हुशार आणि माझी मैत्रीण आहे बरं का। अंगात खूप कलाकुसर आहे आणि वेळेचा कसा सदुपयोग करावा हे तिच्याकडनं शिकावं। बारीक सारी गोष्टी सुद्धा अतिशय कलाकुसरीने ती करत असते। तर अतिशय साधी गोष्ट आहे बघा, देवाच्या फुलवाती बनवतो आपण। हल्ली फुलवातीच्या मशीन वगैरे असतात, तर ही हाताने फुलवाती बनवते। आपण हिच्या तोंडून ऐकूया काय कसं काय करतेस तू सुरुवातीपासून। कापूस कुठून आणतेस? मी ना हे कापूस माझी मैत्रीण आहे सुनंदा मुळे म्हणून, तिच्याकडे शेती आहे। तर ती मला दरवर्षी, आज बरेच वर्ष झाले, दरवर्षी 1 किलो एक पोतभर कापूस देते। अरे वा। आणि एवढं काय 1 किलो एक पोतभर कापूस देते तर मला महालक्ष्मीपर्यंत माझा पूर्ण कापूस संपतो। अरे बाप। काय करते मी फक्त तर वाती, फुलवाती आणि वस्त्रमाळा, महालक्ष्मीचे अख्खे सेट बनवून देते मी। अगं पण ते निवडणं वगैरे हो, सगळं मी बनवते। रेडीमेड कापूस घेत नाहीस? नाही, ती मला असा शेतातला कापूस आणून देते। मी त्याला कचरा काढते, त्याच्या बिया काढते आणि त्याचे हे सगळं बनवते। मी मागच्या वर्षी 23 महालक्ष्मीचे सेट न ऍड करता विकले। सेट मध्ये म्हणजे काय काय असतं? आता त्या सेट मध्ये मी 10 वस्त्रमाळा देते 16 मण्यांच्या। त्याच्यात 16-16च्या 3 लाटवाती, 16-16च्या 3 काडवातीचे गुच्छ असतात, फुलवाती, म्हणजे जे महालक्ष्मीच्या पूजेला लागतं सेट तयार करते। 2 दिवस जे साहित्य लागतं कापसाचं, 3 दिवसाचं सगळं मी त्या एका बॉक्स मध्ये देत असते। म्हणजे बायकांना काही करायचं टेन्शन नको, रेडी करून देते बरं। घरी जाऊन भिजवून ते हे करायचं। बरोबर। वस्त्रमाळा रंगवून असतात रेडी, फक्त घालायचाच उचलून असं असतं। बरोबर। तर हे सगळं मी बनवत असते। तर मला 1 पोत कापूस लागतो दरवर्षी ती, आणि मला 1 पैसा पण घेत नाही ती माझ्याकडून। पूर्ण असा आला की पहिल्या वेळेचा कापूस आधी कुंदाला म्हणते, मैत्री खातर। हो, मैत्री। आता ती मला दरवर्षी कापूस देते। तर फुलवात बनवताना कशी बनवते? तर हा आहे तो कापूस मी निवडून ठेवलाय, याचा बी काढून ठेवलेला आहे। आणि हे आहेत माझ्या फुलवाती मी बनवून ठेवलेल्या आहेत एक्स्ट्रा। किती सुंदर आहे हे, अगदी पाकळ्या कळ्यांसारख्या नाही का? अशी टपोरी फुलवात आहे। फुलवातीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, हे दांडी सगळी अगदी मोठी आली पाहिजे, छान, आणि ही फुलवात अशी व्यवस्थित बसली पाहिजे नाही का? आपण रेडीमेड फुलवाती घेतो बघतो बघा, छोटस असतं नाही का त्याचं, खूपच छोटी असते, लुळीपुळी असते, त्याला स्टँड नसतं। मग हे एवढं कसं कसं बनवतेस तू? तर मी हे हाताने दूध लावून करत असते हे। तर तुम्हाला मी एक करून दाखवते। करून दाखवलं तर मैत्रिणी नाही कळेल ना कसं करायचं ते। थोडासा कापूस घ्यायचा का? हे असा थोडासा कापूस घेते, असा त्याला थोडस असं पैस करते। बरोबर। असं, आणि पैस झालं की थोडासा एक्स्ट्रा थोडा कापूस घ्यायचा असा, आणि आपण मोदक जसा करतो तसं असं इथं मध्यभागी ठेवते मी। आणि त्याला असं सगळीकडून असं मोदकासारखं भरून असं वर घ्यायचं असं, म्हणजे ते खालची जी हे आहे ते असं छान दिसायला असं गोल दिसतं, ते झाकून गेल्यासारखं होतं ते, असं गोल नीट दिसतं। आणि मग ह्याला वरची दांडी कशी एवढी, मग ह्याला असं हे पाहिजे, दूध घेतलंय मी ह्याच्यात, असं दूध लावून ह्याला असं पिळायचं। असं पिळलं की पुन्हा कापूस घ्यायचा हा, आणि ह्याला ह्याच्या कमरेला व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची, म्हणजे ना त्याची कंबर जी आहे ती टाईट राहते। शिकावं लागते बरं तुझ्याकडून खरंच, अशी टाईट राहते कंबर। आणि मग आता ही जी दांडी आहे आपल्याला पाहिजे तशी, याला उंच असावी, तुम्हाला वाटेल तशी अशी त्याला आपण मोठी मोठी करू शकतो, किती पण मोठी करू शकतो। आणि दूध लावून त्याला वळलं की ते छान अशी टाईट राहते असं। अशी फुलवात। बापरे, मग एका दिवसात असं साधारण तू उठत बसत किती? 100-150 तर उठत बसत। 100-150? अरे बापरे, जास्त होतात, पण मी तेवढं ताण घेऊन करत नाही। मला असं टीव्ही पाहत बसले, करमत नसेल, एकटी असेल की मी। आणि विकायला मग कशा विकतेस तुम्ही? माझ्या मैत्रिणीला सांगायला आपल्याला ही मी वात 100 वाती 40 रुपयाला देते। छान आहे की, म्हणजे रिझनेबल रेट आहे, 100 ते 40 रुपयाला देते। आणि घरगुती असल्यामुळे मैत्रिणीनं आपल्याला किती बरं पडतं ना, ते दुकानातल्या विकतच्या मशीनच्या घेण्यापेक्षा या घरगुती वाती घेतल्या तर खरोखरच। आणि हे बघा, बसायला सुद्धा किती छान आहे, असं तुपात भिजवली की एकदम ताट बसते आणि बराच वेळ टिकते मला वाटतं। आणि त्याची दांडी लांब असल्यामुळे ती बरेच जण तर इकडे नांदेडमध्ये ना फुलवाती आरती करतात।
अरे बापरे. हो, आम्हाला नव्हतं माहिती आरती आपण आरतीच्या वतीनेच आरती न करतो, पण इथं नांदेडमध्ये मी बरेच जणांचं पाहिलं ह्यानी आरती करतात. तर हे 5-5 आरती होईपर्यंत म्हणजे हे ताट राहते, बराच वेळ राहते म्हणून की काय 5 आरत्या तर आरामशीर छान होतात. आमच्याकडे तर आम्ही आरतीच्या वाती वेगळ्या करतो, पण हे बरेच जण फुलवातीनं आरती करतात. ही वात माझी 5 आरत्या फुलांच्या कळ्या ज्या असतात तशी वाटते. आणखी बरेच काय काय करतेस तू? हाताने वळवट वगैरे करते, वळवटाचे प्रकार करतेस मला वाटतं. मी लग्नात मोंजीत जे वळवट करतात की नाही रुखवतावर, ते 5 प्रकारचे वळवट करून देते लोकांना. मशीनने काय हाताने? नाही, मी हाताने करते. आणि असे मोठे मोठे करत नाही, नुसतं पाहण्यासारखं. इतके छान बारीक बारीक करते की जेणेकरून तुम्ही ते भाजून त्याची खीर पण करू. गवले म्हणतात खीर पण दाखवायला थोडं. हो, मी ना फक्त सध्या माझ्या जो हे आहे असे दाखवले. हे बघा मैत्रिणीनं, किती सुंदर आणि बारीक वळवट म्हणतात. हा मराठी शब्द आहे वळवट, गवले. पुणेरी शब्द म्हणजे गवले. बरं का, खूपच सुंदर, किती बारीक आहे. अरे बापरे, हे बघा, हे खूपच बारीक, खूपच सुंदर. पण हे वळायला तुला खूप वेळ लागत? मला हे पाव किलो करायला 2 ते 3 दिवस जातात माझे याच्यात. म्हणजे तुझ्या वेळेनुसार करते? हो, मी एकटीच करत असते, वेळ मिळाला तेव्हा करत असते. बरोबर. मग रवा की मैदा काय असतं? मी रवा वापरते ह्याला. अरे बापरे. रवा भिजून का? रवा भिजून असा रवा भिजवते, दुधात भिजवते. कारण हे ना बायका म्हणतात सवळ्याच्या स्वयंपाकात आम्हाला खीर करायची असते, तर दुधातलं चालतं असं म्हणतात ते. तर बायकांना कसं जेवढं रेडी पाहिजे आयतं मिळेल तेवढं. आणि त्यांना पूजेमध्ये असा सणावाराला 4-5 सणवार तर येतातच आपल्याला वर्षातून. मग ते थोडं घेतलं लगेच दुधात टाकलं की होते. असं सवळं असतं ते दुधात म्हणजे चालतं नाही का? खूपच असं वळवट बनवते मी अगदी. आणि मला स्पीड खूप आहे आणि छान करते. किती बारीक. आणि हो, मला इतकी मागणी आहे की मला वेळच मिळत नाही. इतकं थांबा मी देते म्हणून मला तू हा हळूहळू रिकामा वेळेचा उपयोग करते. गिराईक येईपर्यंत असं टीव्ही पाहणे, आरामशीर वेळ उरलेल्या वेळात मी अशा हे करत असते. मग तू गवले करते शिवाय आणखी 5 प्रकार? म्हणजे 5 प्रकार म्हणजे मी त्याच्यात फनवले करते, बी करते. म्हणजे फनवले फणीवर असं हे करायचं. नंतर नकुले ते करते. त्याच्यानंतर मालत्या करते. अवघड असतात नाही का? अरे ते तर मालत्याचं खूप सुंदर करते. असं सहानावर असं पीळ देऊन खूप छान. आणि लग्नात तर मुद्दाम पिवळ्या मालत्या वगैरे देतात ना. आणि मी सगळं असं छान त्याच्यात कलरचे हे टाकते, थोडं कलरचं वळवट टाकते, त्याच्यामुळे ते अजून छान दिसतं. आणि खाण्याचा रंग वापरते मी सगळा त्याच्यात. तर हे असं माझं वळवटाचं हे आहे. मग 5 प्रकार करते लग्नामध्ये? मग ते केवढ्याला त्याचं पॅकेट? मी 50 ग्रामचं एक पाकिट देते एका प्रकारचं. असे 5 प्रकार देते, 300 रुपयाला देते. कारण मला 5 दिवस लागतात ते करायला. नाही, तू 500 रुपये लावलेस तरी घेणाऱ्या मैत्रिणी आहेत? नाही, कारण हे होतच नाही. एक वळवट करायला मला 1 दिवस जातो. तर मग मला 5 दिवस लागतात ते वळवट करायला. आणि 300 रुपये. आणि मागणी पण आहे, लोक येतात, दुरून येतात माझ्याकडे. आणि मला महिना 2-2 महिने आधी सांगून जातात की मला वळवट पाहिजे. मी देत असते बनवून, वेळ मिळाला तेव्हा देते, नाही म्हणत नाही. त्यांच्या टाइम मध्ये करून देते. खूपच छान. मैत्रिणींनो, खरंच कला अंगात असली तर तिचा उपयोगही केला पाहिजे. आणि या शुभांगीसारखं आपण ही खरोखर जी कला अंगात आहे ती वाढवली पाहिजे. ती बघा आता घर बसल्या तिचा वेळ किती चांगला घालवते. आणि तिला वेळ नसतो, म्हणजे तिला ऑर्डर लोकांच्या महिना पडून असतात. खरंच किती छान ना. आपला वेळही छान जातो, पैसाही येतो, करमणुकी होते, मैत्रिणी येतात, त्यामुळे आपला वेळही छान जातो. मैत्रिणींनो, अशा गुणी मैत्रिणीची माझी ओळख आहे आणि माझी ती खूप जवळची मैत्रीण आहे, याचा मला खूप अभिमान आहे. परत एकदा आपण शुभांगीला तिच्या त्या नवीन कामासाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद सर्वांना. नमस्कार.